नमस्कार. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. नागपूरसह विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. वर्धा जिल्ह्यातील तापमान तब्बल 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. अमरावती आणि नागपुरात 44 अंश सेल्सिअस तापमान 20 ते 22 एप्रिल दरम्यान नोंदवलं गेलं. तर विदर्भातील काही भागात 20 ते 22 एप्रिल दरम्यान खरं तर वादळी पावसाची शक्यता आहे. मुंबईत शालेय बस मालकांनी भव्य बैठक पार पडलेली आहे. बस मालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. शाळेच्या बस संदर्भात, नवीन GR संदर्भात देखील चर्चा झालेली आहे. आता नवीन GR काढलाय साहेब, पण ऑब्जेक्शन घेण्याच्या 15 दिवस दिले होतं. तर 24 तारीखपर्यंत सर्वांना रिप्लाय द्यायचे की आपण एक महिन्यामध्ये फीस कलेक्शन करा आणि ते फायरच्या बाटल्या लावा, अलर्ट लावा, CCTV लावा, GPS लावा. ते सर्व आम्ही ऑलरेडी आहे गाड्यामध्ये, पण तरीसुद्धा नवीन नवीन नियम घेऊन येतात आणि मग सांगतात की तुम्ही फीस पण आहे ना, ते लोक डिसाईड करणार. PTA ऑलरेडी PTA कमिटी आहे. आजपासून नाही, सुरक्षा कमिटी ऑलरेडी आहे. जे काय सांगितलं ऑलरेडी 75% तो ऑलरेडी आहे. मग रिपीट कशाला करतात? खाली एक नवीन काढलं की महिना फीस भरायची. आम्ही सांगतो अगर महिना फीस भरायची आहे स्कूल बसची, तर तुमच्या शाळेची पण फीस आहे ना, तुम्ही महिना घ्या ना. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार आणि व्यापारी सुद्धा पीक कमी असल्यानं हवालदिल झालाय. वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथून मोठ्या प्रमाणात आंबा फळ मुंबई पुण्यातील बाजारपेठेत जातं. यावर्षी आंबा उत्पादन केवळ 10%च झालंय, तर यावेळी केवळ 5%च आंबा बाजारात गेलाय. अतिउष्णतेमुळे आंबा उत्पादन कमी झालं असून यामुळे आर्थिक संकट बागायतदार वर्गावर कोसळलंय. यामुळे सरकारने आंबा बागायतदारांना योग्य मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी आंबा बागायतदारांकडून होतीये. यापूर्वी अशी परिस्थिती कधीही नव्हती. एवढं मोठं आर्थिक संकट कोकणातल्या या आंबा बागायतदारांसमोर उभं राहिलेलं आहे. त्या निसर्गाने साथ दिली नाही. तर शासनाला आम्ही या दृष्टीने विचार करून शासनाला सांगतोय की गांभीर्याने या गोष्टीचा विचार करून कुठेतरी आम्हाला मदतीचा हात देऊन कुठेतरी स्थिर स्थावरता येण्यासाठी शेतकरी एक पुढच्या ह्याच्यासाठी वाटचाल करण्यासाठी कुठेतरी स्थैर्य द्यावे. लोणंद नगरीत सासन काठ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल लेझिमच्या तालावर भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. श्री अंबिका माता देवीच्या सासन काठ्यांची ही भव्य मिरवणूक निघाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.